ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. तर कसं काय मंडळी, सगळं बरं आहे ना? तर सकाळी लवकर उठून मी गेले होते खाली दूध आणि कॉफी आणायला. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की मी चहा प्रेमी आहे, पण मी पुण्यात आल्यापासून कॉफी प्रेमी झालोय, कारण मला कॉफी प्यायची खूप जास्त सवय लागल्या. त्याच्यानंतर मी माझ्यासाठी आणि मेगीसाठी कॉफी केली, कारण आज आमची इंटर्नशिपची ट्रेनिंग ऑनलाईन होणार होती, कारण पुण्यामध्ये रेड अलर्ट आहे. तर कालच्या व्लॉगमध्ये मला कमेंट आली होती की ताई, तुम्ही मॉलमध्ये जाऊन झाडू घेऊन आलाय. तर हा झाडू नाही आहे दादा, हे गोल्डन फ्लावरचा बुके आहे. रात्री आम्ही जेवण्यासाठी बाहेर गेलो, पण जेवल्यानंतर माझ्यासोबत असं काय होणार आहे हे माझ्या मनात सुद्धा नव्हतं, कारण मी पहिल्यांदा वायपीच्या गाडीवर बसलेले, कारण आम्ही सगळीकडे फिरताना टॅक्सीने आणि ऑटो. पण आज मी पहिल्यांदा वायपीच्या गाडीवर बसलेलो आणि हिच्या गाडीवर बसून मला असं फील झालं की मी गाडीवर बसलोय का विमानात बसलोय, मला खरंच कळणं झालं. तर पोरगी असली भारी गाडी मारत्या की मी देवाचं नाव घेत बसलेलो. म्हणजे तुम्ही विचार करा ही केवढे फास्ट गाडी मारालती, आणि हिचं गाडी मारतेला बघून मी अर्धा तासात सगळ्या देवांची नावं घेतली. इथं तुम्हाला कळलंच असेल की मी किती जास्त घाबरलोय, कारण मी गाडी कशी पकडून बसलेलो. हा मेघीने व्हिडिओ केलाय. आणि फायनली गाईज, मी फायनली सुखरूप घरी पोचलोय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. हम आपसे मिलते हैं अगले व्लॉग में.